आपल्या महाराष्ट्रात स्त्रियांसाठी सौभाग्याचे 3 मेन सण म्हणजे वटसावित्री, हरतालिका आणि मकर संक्रांती. तर आज होती मकर संक्रांत, म्हणून पहिले सकाळी घराची क्लिनिंग झाल्यावर अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली. नंतर आरुषीला तयार केलं, तिची आंघोळ वगैरे करून दिली. संक्रांत होती म्हणून तिला पण छान प्रकारे नवीन कपडे घालून दिले आणि अशी एक एक तिला पोज सांगत होती, ते पोज देत होती. तिला वाटत होतं मम्मी आपले फोटो काढत आहे, पण मी म्हटलं आज पूर्ण हिची ॲक्टिंगचा आपण मस्त छान प्रकारे व्हिडिओज बनवू, म्हणून व्हिडिओ बनवला. आणि शेवटी ती फोटो पाहत होती की तिला वाटलं आईनं फोटो काढले असतील. आज संक्रांत होती म्हणून मी पण मस्त ब्लॅक कलरची साडी घातली होती आणि अशी सिंपल तयार झाली होती. नंतर पूजा आटपून घेण्यासाठी जे वाण इथं बिकानेरमध्ये सापडलं, ते सगळी जे पूजेचं सामान सापडलं तेवढ्यात आपली पूजा केली. आणि आज मस्त नवरबानं फुलं आणले होते, म्हणून आमच्या खाटू श्यामले पण असं छान प्रकारे सजवलं होतं. तसं बिकानेरमध्ये फुलं सापडत नाही, बाहेरून विकत आणावं लागते, मग एखाद्या वेळेस हे आणतात. नंतर जेव्हापर्यंत आपण केलेली तयारी आपला नवरा पाहत नाही तोपर्यंत ते तसंच ठेवायचं. मग ते पिठानं साडी भरली तर चालते आणि काम नाही आटपलं तर चालते, पण तशीच तयारी ठेवायची जेव्हापर्यंत आपला नवरा आपल्याला तयारीत पाहत नाही, असा डिसिजन घेतला आणि त्या साडीतच पूर्ण कामं करायला लागली. नंतर आज संक्रांत होती तर असं मस्त पोळीचं जेवण बनवून घेतलं. नंतर सण असो का काही पण आपले जे पूर्ण काम आटपल्यावर साडी चेंज केली, आपले नॉर्मल जे कम्फर्टेबल कपडे आहे ते कपडे घातले आणि रोजच्या प्रकारे आपलं ते रोजचंच काम भांडे घासून घेतलं. कारण भांडे तर सकाळ संध्याकाळ दुपार आपल्या नशिबी आहे म्हणून ते पहिले घासून घेतले. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. तुम्ही ब्लॉग बघता पण सबस्क्राईब करत नाही, प्लीज आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.